चला दोन्ही टीमला आपण ऑल दी बेस्ट देऊ. जो विनर होईल तो सेमीफायनल एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि जो संघ हरेल त्याला आणखीन एक चान्स मिळेल. आजच्या दिवसभरातल्या अजूनही 3 मॅचेस आहेत. 3 मॅचेस. गेम ऑन. पहिलाच बॉल अक्षय धुळेचा शॉट साईड स्क्रीनच्या समोर चाललाय गुरु बाबराच्या बाजूने हा चौकार. एक बॉल 4. रुपेश बिर्लेचा हा बॉल खाली राहिलाय. व्हाईट बॉल. मैत्री 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये यानंतर जय मल्हार 11 अशी लढत यानंतर होणार आहे. सायली 11 धन्वी 11 कोण जिंकणार, कोण सेमीफायनल मध्ये दाखल होणार, काटेकी टक्कर आहे. हा मुकाबला आजच्या ग्रुप ए मधला सर्वाधिक इम्पॉर्टंट मुकाबला आहे. अक्षय धुळेने सहज समोर गोलंदाज रुपेश 1 रन 2 बॉल रन्स आहेत त्या 6. धन्वी 11 सायली 11 या दोन टीम मध्ये चालू असलेला संघर्ष आणि जो जिंकणार बॅटिंग करणारा संघ आहे आत्माराम धुळे आणि सुनील गोडविंदे साहेबांचा आणि फिल्डिंग करणारा संघ आहे मिलिंदजी विर्ले आणि राजेश विर्ले यांचा. तळवडेचे हे 2 पॅकर. दुसरीकडे बॅटिंग करणाऱ्या टीमचे दोन्ही तळवडेचे, एक तळवडे खुर्द एक तळवडे बुद्रुक. बॅट वरती बरोबर प्रॉपर टायमिंग ने परफेक्ट शॉट मिड विकेट पार करणारा सिक्सर. कमालीचा बॅट्समन आहे. अक्षय धुळेच्या साथीला करण पवार. आज बॅटिंग मध्ये करण पवारची ताकद. तलवडे वाडीचा हा खेळाडू ज्याने आज पहिला सिक्सर कोणी मारला असेल जीपीएलचा तर करण पवारने. पुढच्या वेळी तळवडे वाडीचे हे खेळाडू प्रत्येक संघ मालकाला टीम कॅप्टनला लक्षात ठेवावे लागतील कारण ऑक्शन मध्ये कदाचित बोली लावताना त्यांना याचा फायदा होईल. करण पवार रुपेश विर्लेच्या विरोधात टॉप क्लास बॉलरला इथून सिक्सर मारताना करण पवार. रुपेश 6 बॉल परत एकदा व्हाईट बॉल. चौकार व्हाईट सिंगल सिक्सर व्हाईट. 3 बॉल मध्ये रन्स आहेत 13. रुपेश विर्ले सारख्या गोलंदाजाकडून व्हाईट बॉलची अपेक्षा टीमला नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी खरं तर त्याच्याकडे टॅलेंट आहे पण त्याचा वापर टीम साठी त्याला करायचा आहे. मागे मारल्या करण पवारने हवेत कॅच आउट. फलंदाज बाद. करण पवारचा खेळ इथून संपलाय. 4 बॉल 13 विकेट 1. सूरज गोडविंदे सुभाष सोनावले अर्थात तांबेसर अनिल शेट काळन आणि सर्व सहकार्यांनी घेतलेली मेहनत. पिंपलोली ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं 6वं पर्व नवीन मैदान यावर्षी निवडण्यात आलं. संजय दादा तांबोली क्रीडांगण कोळिवली आणि आता करण पवार आउट झाल्यानंतर सायली 11चा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल. चला वेळ घेऊ नका. दीनानाथ पाटील. दीनानाथ पाटीलला पाठवण्यात आलंय. रन्स स्कोर कार्ड वरती 13 आहेत. बॉल 4 संपले. धावा आहेत 13. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. रुपेश विर्ले पहिल्या पॉवर प्लेच्या बॉलर वरती अटॅक चढवला अक्षय धुळेने. त्यानंतर करण पवारने.
करण पवारचं वादळ थांबवलं आणि आता नवीन बॅट्समन दीनानाथ पाटील, नाम तो सुना होगा दीनानाथ. निलेश महाले यानंतर नॉकआउट मॅच त्यांच्यासाठी असणार आहे. मैत्री 11 आणि जय मल्हार 11. यानंतर लुझर लुझर, फर्स्ट मॅच लुझर, सेकंड मॅच लुझर, अशी ग्रुप ए ची मॅच होईल. बॉलर्स तयार. दीनानाथसाठी हा बॉल रुपेश विर्ल्याचा तिसरा वाईट. भारतीय संघाच्या अर्शदीप सिंगने 6 ते 7 वाईट टाकावे टॉप बॉलरने, तसं काम रुपेश विर्ले करतो धनवी 11 साठी. 3 वाईट त्याने टाकलेत. धावसंख्या वाईटने 14. 4 बॉल आणि 14 धावा. बॉलर रुपेश विर्ले. दीनानाथ पाटील 5 बॉल 14. दीनानाथ पाटील पहिलाच बॉल फेस करत होता, अंदाजने घेतलाय. आता यापुढे त्याच्या बॅटिंग मधून सायली 11 ला रनची गरज आहे. आतापर्यंत सर्वाधिक धावा 4 मॅच मध्ये कोणी उभारल्या असतील तर सायली 11 ने 79 चं टार्गेट पहिल्या मॅच मध्ये दिलं होतं. साहिल कालन पिंपलोली गावचे एक रील स्टार आणि साहिल कॅप्चर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि इथून विकेट. फलंदाज आउट. साईनाथ क्षीरसागर डाऊन दी बॉल. रुपेश विर्लेच्या खात्यात दुसरी विकेट. फलंदाज आउट. दीनानाथ बाद. नाराज आहे दीनानाथ. कदाचित या मॅच मध्ये तो चांगली इनिंग खेळेल वाटत होतं पण आउट झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये साजन सोनावले. साजन म्हणजे हार्ड हिटर, सिक्सर मारणारा हा खेळाडू. जसा भारतीय संघाचा हार्दिक पांड्या तसा पिंपलोली गावाचा सायली 11 चा साजन सोनावले. 14 रन 2 विकेट. तीन वाईट टाकले, 2 विकेट त्याने घेतल्या. 14 रनने ओव्हर संपली. चला नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. टीम मीटिंग नंतर निर्णय घेण्यात आला की दुसरी ओव्हर गुरु बाबरेकडे देण्यात आली. नवनाथ विर्ले या संघाचा कर्णधार आहे. रुपेश विर्ले या संघाचा कर्णधार आहे आणि उपकर्णधार नवनाथ विर्ले हे दोन्ही या टीमला मॅनेज करतात. गुरु बाबरे सारखा चांगला खेळाडू त्यांच्या टीम मध्ये त्यांनी ऑक्शन मध्ये खरं तर त्याला सामील करून घेतलं. आणि आता 1 ओव्हर 14 नंतर धनवी 11 चा कमबॅकचा प्रयत्न असेल. जर का या ओव्हर मध्ये कमबॅक केलं नाही धनवी 11 ने तर सायली 11 अक्षय धुळे या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली परत एकदा एक मोठी टोटल उभारू शकतो जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये. खरं तर अक्षय धुळेकडून चांगल्या इनिंगची गरज आहे. या क्रीडांगणावरती जीपीएल मध्ये नेहमीच अक्षय धुळेची बॅटिंग चमकदार कामगिरी त्याची झालेली आणि परत एकदा तीच दहशत दाखवण्यासाठी उतरलेले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. गुरु बाबरेच्या विरोधात एकाच गावाला बिलॉंग करणारे, एकाच टीमला बिलॉंग करणारे हे प्लेयर आहेत. जयगणेश तळवडे टीमला जेव्हा जेव्हा लीड करतात गुरु बाबरे आणि अक्षय धुळे तेव्हा एकाच टीम मध्ये असतात, एकाच गावामध्ये सोबतच प्रॅक्टिस करतात. पण आता जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये दोनही एकमेकांच्या विरोधात एक चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जिथे मग दोघांमध्ये एक चांगली बॅटल आहे ती मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 14. दुसरा बॉल ब्लाइंड स्ट्रोक. चाललाय चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 2 बॉल. सायली 11 चा स्कोर 18. सूरज गोडविंदे या टीमचे टीम मॅनेजर आणि काय परफेक्ट नियोजन आहे. कॅप्टन अक्षय धुळे कॅप्टन इनिंग दाखवतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ज्या पद्धतीने अक्षय धुळे बॅटिंग करतोय जर का असा धावांचा ओघ राहिला तर चांगली टोटल येईल. गोलंदाज गुरु बाबरे ऑन स्ट्राइक. अक्षयच्या बॅट मधून चालला चेंडू बाउंड्री पार. कडक षटकार. करारा जवाब. सायली 11 चा धावा मिळतील 6 सिक्सर. चेंडू आम्ही तुम्हाला पाठवतोय. अक्षय धुळेने जीपीएल 6व्या पर्वाची तयारी परिपूर्ण केलेली. कदाचित नेट प्रॅक्टिस डे नाईट प्रॅक्टिसचा परफेक्ट इम्पॅक्ट तो संजय दादा तांबोली क्रीडांगण कोळिवलीच्या मैदानावरती दाखवतोय. तळवडे टीम साठी खरं तर नेहमी त्याने कामगिरी केलेली आहे पण आज सायली 11 साठी लढतोय. चेंडू येत आहेत बघा. 2 बॉल आम्ही पाठवले. चेंडू चेक करा. या सिक्सरने टीमची टोटल आहे 3 बॉल दुसऱ्या ओव्हरचे संपलेत आणि धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 24.
पहिल्या मॅच मध्ये 79 धावा उभारल्या होत्या. आता या दुसऱ्या मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये आतापर्यंत 1 ओव्हर 3 बॉल मध्ये 24 केलं. सर्व मॅचेस या 5 ओव्हरच्या आहेत. आजच्या दिवसभरातील ही 5वी मॅच आहे. 2 मॅच आज बाकी आहेत फक्त. तीन बॉल आणि 24. अक्षय धुळे नॉट आउट बॅटिंग करताय. पहिली 50 GPL 6व्या पर्वाची कोण लगावेल. आता जे छोटे सगळे प्रेक्षक आलेले आहेत ना, ते सगळ्यामध्ये चर्चा आहे की कदाचित अक्षय दादा या GPL मध्ये 50 मारेल. चांगले प्लेयर आहेत. पिंपलोली परिसरातील या सर्व खेळाडूंचा खेळ दमदार आहे. अक्षयचा स्ट्रोक समोर येतोय. खेळाडू बघायचंय. थ्रो इथून मात्र पोहोचलाय, पण तोपर्यंत बॅटर देखील सेफ आहे. 1 रन. विनोद होते त्या ठिकाणी. तलवडे खुर्दचे जबरदस्त फिल्डर आहेत. खोदून काढलाय चेंडू, समोर मारलाय, मिड ऑफ मधून ट्रॅव्हल झालाय, लॉंग ऑफ कडे 1 रन मिळेल. टीमची टोटल सिंगलने मागचे 2 बॉल 26 आहेत. गुरु बाबरेचे 5 चेंडू संपलेत. आतापर्यंत 12 धावा गुरुने दिलेले आहेत. आणि अक्षय धुळेच्या अगेन्स्ट आता शेवटचा फायनल बॉल ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचा लास्ट बॉल. अक्षय धुळेचा स्ट्रोक चाललाय, चेंडू स्क्वेअर लेगला पार करत एका टप्प्याने चौकार. 2 ओव्हर मध्ये सायली 11ची टोटल धावा फलकावरती पोहोचलेले धावा 15च्या सरासरीने 30 धावा. कर्जत तालुक्यामध्ये कित्येक वर्ष आपण पाहतोय. मागच्या काही फ्लॅशबॅक मध्ये जर आपण गेलो तर जाणता राजा पिंपलोली, जय गणेश तलवडे या टीमने कर्जत तालुक्यावरती कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केला आणि तालुक्यातल्या टॉप टीम मध्ये या टीमने याआधी फेल केलेलं आहे. त्यानंतर जय मल्हार 11 भाकरीचा बाडा या टीमने देखील एक काळ गाजवलेलं आहे. त्यानंतर तळवडेवाडी आणि या वर्षी चालू सीझन मध्ये तळवडेवाडी श्री महालक्ष्मी तळवडे आणि त्यानंतर आंथरड वरडी जय आई भवानी आंथरड वरडी हे 2 संघ 7-7 ट्रॉफी जिंकलेत. म्हणजे पिंपलोली परिसरातील प्रत्येक टीमने खरं तर तालुक्यामधील या परिसराचं क्रिकेट आणि चॅम्पियन पदाच्या ट्रॉफी जिंकलेले आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एक टीम ज्याला आपण विसरून चालणार नाही, ज्या टीमचा परफॉर्मन्सही नाईट टुर्नामेंटमध्ये काय जबरदस्त होता, श्री गणेश क्रिकेट संघ पिंपलोली. गणेश पेमारे बाईक जिंकला होता आंबिवलीच्या स्पर्धेत, अजय सोनावले बैल जिंकला होता स्वाकतच्या स्पर्धेत, आणि त्या टीमचाही परफॉर्मन्स आपण विसरून चालणार नाही. पण आता हल्लीच्या काळामध्ये खरं तर एक काळ असतो, 1 वर्ष असतं, त्यानंतर टीम इतकी पॉवरफुल असते की मग त्यानंतर खरं तर टीमला सातत्य टिकवावं लागतं. कालेवाडीचा संघ असेल त्याही टीमने दमदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे अशा सर्व टीमला आपण जो परफॉर्मन्स अनुभवला आहे, पिंपलोली परिसराचं ग्रामपंचायतचं नाव त्या टीमने केलेलं आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल रुपेशचा. फिल्डिंग थोडी खराब. रनआउटची चान्स. मिस फील्ड झाली या ठिकाणी. रन मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. वाईट बॉल. पंचाने वाईट बॉल दिलेला आहे. ऊन इतकं आहे ना की समोर नजर मारणं आणि कंटिन्युअसली फोकस करणं हे देखील एक, जर का डोळ्याची पापणी झाकली गेली तर लगेच मात्र आपलं लक्ष थोडं विचलित होतं, कारण ऊन भरपूर आहे. उन्हाच्या झळा इतक्या लागत आहेत की मी विशेष करून आमच्या अंपायरचं कौतुक करेल. कराळे सर आणि त्यांची संपूर्ण टीम आता खूप छान काम करते. 2 कॅमेरामॅन आमचे रेडी आहेत.
कॅमेरामॅन आर्यन धुळे खूप छान काम करतायत. त्याचबरोबर कॅमेरामॅन आपण पाहतोय दुसरे कॅमेरामॅन सूरज मिनमिने हे देखील छान काम करतायत. बॅट वरती आहे साजनच्या बॅट मधून, काऊ फेस कडे आहे खेळाडू आणि इथून फक्त मिळेल ती सिंगल. टीमची टोटल धनवी 11 संघाचा स्कोर, धनवी 11च्या विरोधात सायली 11चा स्कोर 33 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. 33 धावा. रुपेश विरलेला खरं तर तो जो सूर आहे, खरं तर 5 वाईट त्याने टाकलेत. 2 विकेट त्याने कमावलेत आतापर्यंत, पण 5 वाईट टाकले ते विसरून चालणार नाही. रुपेश विरलेला या एक्स्ट्राच्या धावा थांबवाव्या लागतील. टीमची टोटल आहे 33. वाह, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अक्षय धुलेला कंट्रोल मध्ये आणलं रुपेश विरलेने. अक्षय धुळे जो या मॅच मध्ये 50 मारू शकतो, तो अक्षय सध्या रुपेशच्या विरोधात थोडासा कंट्रोल मध्ये ठेवला त्याने. धावसंख्या 33, 2 बॉल आणि 33. अक्षय धुले स्ट्राइक वरती आहे रुपेशच्या विरोधात. मागे उडवण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जमिनीवरती आला आणि मागेच चाललाय चौकार. अक्षय धुलेचा एक देखना नजाकत भरा फटका. 4 धावा मिळतील सायली 11ला. स्कोर चौकाराने 37. आणि एकटा अक्षय धुळेला जर आपण बघितलं तर नॉट आउट बॅटिंग करतोय. 24 धावसंख्येवरती अक्षय धुले नॉट आउट आहे. 24 नॉट आउट एकट्या अक्षय धुळेच्या. खरं तर न्यूझीलंडच्या फिन ॲलनने 33 बॉल मध्ये सेंचुरी लगावली. आफ्रिकेचा 1 साइड धुवा उडवला आणि फिन ॲलन फिनिशर ॲलन झाला. तसा अक्षय धुळे इथून मात्र तशीच 50 टोकून सायली 11चा हा आयकॉन प्लेयर जीपीएलचं 6वं पर्व गाजवतोय. रुपेश विरले टॉप बॉलर वरती धनवी. अक्षयच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. समोर खेळाडू 2 आहेत, दोघांमध्ये एकाचा जरूर तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न. 1 रन टीमची टोटल 1 रनने पुढे सरकते. धावसंख्या 38 रुपेश विरलेची आणि धनवी 11 कडून तिसरी ओव्हर. बॉल संपले 4 बॉल 38. धनवी 11 या टीम कडे चान्स आहे, सायली 11 कडे चान्स आहे. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये एक ट्रॉफी आपल्या नावावर करणारी ही मॅच. धनवी 11 जिंकणार की सायली 11 जिंकणार? 4 बॉल 38. बॅटर साजन. वाह, समोर उडवलाय. वाह, गुड कॅच. गुरु बाबरे होता त्या ठिकाणी. वेल जज, वेल कॅच. फलंदाज आउट. साजन बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. स्ट्रोक ज्यावेळी मारला साजनने. चेक आपण नक्की करतोय, की एक्झॅक्ट बॉल पकडल्यानंतर, कॅच पकडल्यानंतर पाय कुठे होता. आपण चेक करतोय. चेंडू मारल्यानंतर उंच हवेत होता चेंडू. खूप उंच होता. कॅमेरामॅनचे परफेक्ट आर्यन धुळे यांची कामगिरी. आणि त्यानंतर गुरु बाबरेची नजर होती बॉल वरती आणि चेंडू जेव्हा क्लोज आला त्यावेळीची ही क्षणचित्रे आम्ही पाहतोय. गुरु बाबरेने परत वारंवार आपण चेक करतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणाहून येईल. आमचे टेक्निकल ऑपरेटर जे सर्व अँगलने चेक करतायत आणि या दरम्यान योग्य निर्णय येईल.
आणि डिसिजन येतो या ठिकाणी फलंदाज आउट. OUT साजन परतेल. टीम आणखीन एक धक्का लागेल आणि सायली 11 ची टोटल आतापर्यंतची धावसंख्या ती 38. 5 चेंडू आणि 38 धावा. तिसऱ्या ओव्हरचा अजूनही एक बॉल बाकी आहे. हा जर का षटकार गेला असता तर 44 अजून एक बॉल होता म्हणजे 50 धावा याच ओव्हर मध्ये झाल्या असत्या. नवीन बॅट्समन कुंदन विरले. सूरज गोडविंद यांचं मॅनेजमेंट परफेक्ट आहे आणि GPL 6व्या पर्वाचा पहिली मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू कोण असेल तर सायली 11चा सुनीलजी गोडविंद साहेबांचा संघ, त्या संघाचा कुंदन विरले ठरला होता पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि गोडविंद साहेबांचं देखील आगमन. खरं तर ही मॅच म्हणजे ट्रॉफी जिंकणारी मॅच ठरू शकते. चला पाण्याची बॉटल रेडी ठेवा. 38 रुपेश विरलेचा अंतिम बॉल. ही कडवी झुंज आहे जी सेमीफायनलचा तिकीट कन्फर्म करणार आहे धनवी 11 आणि सायली 11 साठी. लास्ट बॉल. शेवटचा बॉल कुंदनने ड्राइव्ह केला. समोरून काढला चेंडू मिड ऑफ मधून. इथून 1 रन मिळेल. 39. 13च्या सरासरीने 39 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा सायली 11. या क्रीडा स्पर्धेला प्रीमियर लीगला फार मोठ्या प्रमाणात सहकार्य आपण बघतोय. सर्व संघमालक यांनी केलेलं सहकार्य, त्यानंतर बक्षीस स्वरूपात, वस्तुरूपी स्वरूपात आलेली मदत आणि ग्रामस्थ मंडळ, सर्व गावामधील नागरिकांचा असलेला पाठिंबा ही ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगची ओळख आहे. सुनीलजी गोडविंद साहेब कटाक्षाने बघतायत की जर का सायली 11 इथे जिंकला तर उद्या एक ट्रॉफी त्यांना नक्की उचलता येईल विजयाची. धनवी 11चे मिलिंद विरले आणि राजेश विरलेही बघतायत की जर का धनवी 11 जिंकली तर एक ट्रॉफी कन्फर्म आहे. आणि हीच ती मॅच आहे, हीच ती वेळ आहे. जो जिंकेल त्याला ट्रॉफी पण मिळेल आणि एक मॅच खेळण्याची चान्सही कमी होईल. म्हणजे त्याचा आजचा दिवसाचा प्रवास हा विजयाने होईल. आणि जो हारेल त्याला अजून एक चान्स असेल, अजून त्याला संघर्ष आहे. पण म्हणून आता एकच मॅच मध्ये सगळं काही द्यायचं आहे. 3 ओव्हरमध्ये 39. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसर म्हटला ना तर या परिसरामध्ये कित्येक स्पर्धांचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. यावर्षी या परिसरामध्ये जी नाईट टुर्नामेंट आयोजित केली होती ती आदरणीय अनिल शेठ काळन, सुभाषजी काळन यांच्या माध्यमातून नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. जी पहिलीच टुर्नामेंट या वर्षीच्या सीझनमध्ये नाईटची आयोजित केली होती. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की ज्यावेळी सीझन समाप्तीकडे चालली होती त्यावेळी सुनीलजी गोडविंद साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर एका नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि कदाचित यावर्षी सुद्धा सुनीलजी गोडविंद साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने ती स्पर्धा नक्की येईल ती सर्व टीमसाठी. सूरज गोडविंदे अत्यंत खुश आहेत कारण 3 ओव्हरमध्ये सध्या स्कोर 39 आहे. पण या स्कोरला जर का थांबवलं पुढच्या 2 ओव्हरमध्ये तर धनवी 11 साठी देखील इथून चेस करण्यासाठी टार्गेट थोडं कमी होऊ शकतं. अक्षय धुळे जो नॉट आउट बॅटिंग करतोय. सध्या ज्या 39 धावा झालेल्या आहेत एकट्या अक्षय धुळेची धावसंख्या आहे ती मात्र 25. 2 ओव्हर आहेत. 50 करण्याची मोठी संधी अक्षय धुळेकडे आणि त्याला साथ देण्यासाठी उतरलाय तो कुंदन विरले. तळवडेचे हे दोन्ही खेळाडू तळवडे बुद्रुकचे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे तो अमर काळन. पहिला बॉल, पहिला चेंडू अमर काळनचा कुंदन विरल्यासाठी. व्हाईट बॉलची फेक केली. दिशा, गती एकंदरीत योग्य पाहणी केल्यानंतर पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. 40 धावा, 40 ऑन बोर्ड. प्रत्येक बॉल सीमापार जाणार नाही, पण प्रत्येक बॉल वरती एफर्ट्स तेच लावले पाहिजेत आणि ते लावते कुंदन विरले. पहिली मॅन ऑफ द मॅच त्याने कमावली. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आणि एक आकर्षक टी शर्ट या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आणि बॉलर्स तयार. अमर काळन बॅट वरती आलाय, फिरवलाय चेंडू, चाललाय चेंडू बाउंड्री पार, लावलाय जोर, मारलाय 4. कुंदन विरलेच्या बॅट मधून बाउंड्री, चौकार. मागच्या 2 पर्वामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्या खेळाडूने ऐन वेळी जेव्हा जेव्हा टीमला आवश्यकता होती त्या त्यावेळी कुंदन विरल्याने मॅचेस जिंकून दिलेले आहेत. सूरज घोडविंदे एका हाताने ही सिक्सर मारू शकतो, ही ताकद त्याच्याकडे.
काही स्पर्धामध्ये आपण बघितलेलं आहे की तेव्हा त्यांनी सिक्सर मारलेले आहेत. आता संघासाठी कुंदन विरले आउट झालाय. गुड बॅटिंग कुंदनने केली, सातत्य त्याने राखलं होतं पण स्टंप खुले ठेवले कुंदनने, त्या कारणास्तव त्याची विकेट इथून आली आणि टीमची टोटल 44. चौथ्या ओव्हरचे बॉल संपलेले ते मात्र 2 आणि आता मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे फेप्सी. सूरज गोडविंदे खरं तर 2 मिनिटाची ॲडव्हर्टाईज आपण स्क्रीनवरती दाखवत आहोत. आणि इथून इथून मात्र पहिल्याच बॉलवरती सूरज गोडविंदे आउट. सूरज गोडविंदे आउट. बक्षीस लागण्याआधी सूरजची विकेट. मैत्री ग्रुप कडून सूरजसाठी कॅश प्राइज होतं. प्रत्येक चौकाराला 500, प्रत्येक सिक्सरला 500. 2 डॉट बॉल जरी खेळला असता ना सूरज तरी 500 होते आणि बक्षीस अनाऊन्स होईल इतक्यात सूरजची विकेट. ॲडव्हर्टाईज पूर्ण झाली आणि त्यानंतर सूरज गेल्या पावली परत आलाय. ज्या ट्रेनने तो कर्जतला पोहोचला त्याच ट्रेनने तो रिटर्न झाला नेरळला. धावसंख्या स्कोअर कार्ड वरती 44 आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे ती अमर काळनसाठी. जीपीएल 6व्या पर्वाची विकेट हॅट्रिक अमर काळन इथून कंप्लीट करेल का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि टॉप बॉलिंग. अमोलच्या बॅट मधून गॅप मोठा आहे, चाललाय चेंडू सीमा पार. भावेश धावत होता आणि 4 धावा. 48 हा स्कोर सायली 11चा. संपले चेंडू. 4 ओव्हर सुरू आहे ती चौथी. 48 अमोल आलेले मैदानाच्या आतमध्ये. अमोल वरती देखील आता तेवढीच जबाबदारी आहे. सायली 11 साठी प्रीमियर लीगचं हे पर्व गाजवण्याची संधी आहे या सर्व नवनवीन खेळाडूंना. अमोलच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय, समोर मारलाय लॉंग ऑन कडे. खेळाडू तयार आहे. गुरु बाबरे थ्रो करेल, 1 रन मिळेल. 49. 1 बॉल बाकी आहे चौथ्या ओव्हरचा. 49 धावा. अक्षय धुळे जो खरं तर एका बाजूने आतापर्यंत झालेल्या धावसंख्येमध्ये 50% ज्याने धावा केल्या तो अक्षय धुळे. 49 धावा आणि अंतिम बॉल आहे तो अमर काळनचा. विकेट टेकिंग ओव्हर राहिली अमर काळनची आणि फायनल बॉल. अपील जोरदार. हाऊस दॅट नॉट आउट. 49 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सायली 11चा स्कोर. एकोणपन्नास धावा 4 ओव्हर मध्ये झालेले. चला यानंतर होणारी नॉकआउट मॅच जय मल्हार 11 आणि त्यांच्या विरोधात दिल दोस्ती दुनियादारीतील सर्व मित्रांनी एकत्रितपणे येऊन बनवलेला संघ म्हणजे मैत्री ग्रुप मैत्री 11. चला मैत्री 11चे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार 11चे कॅप्टन. आपण पुढील मॅचच्या टॉस साठी या. 4 ओव्हर मध्ये 49 धावा. प्रत्येक टीमने आपापल्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेसाठी तयार केलं होतं आणि आज प्रत्येक टीमने तो खेळ केलेला आहे. घातक गोलंदाज म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये पाठवलेला आहे तो मात्र संतोष हिलम उर्फ दादा. ज्या संघाने धनवी 11 टीमला या मॅच मध्ये आणलंय, या स्टेजला आणलंय, तो तळवडेवाडीचा दादा संतोष हिलम. 1 रन फक्त दिली होती आणि मैत्री 11चं स्वप्न बेचिराग केलं होतं तो संतोष हिलम उर्फ दादा. आणि आता संतोष हिलम कडे लास्ट ओव्हर आणि समोर येतो अमोल. पहिलाच बॉल. अमोलच्या बॅटमधून स्ट्रोक. गुरु बाबरे बॉल पर्यंत पोहोचला. 1 रन टाळ होऊन जाऊ द्या. 50 धावा पूर्ण केल्यात सायली 11ने. खरं तर बाकी इतर कुठल्याही टीमला 50चा आकडा गाठता आला नाही
सायली 11ने दुसऱ्यांदा ही कामगिरी केली GPLच्या 6व्या पर्वामध्ये. आत्माराम धुळे आणि सुनीलजी गोडविंदे साहेबांचा हा संघ आहे. तर दुसरीकडे मिलिंद विरले आणि राजेशजी विरले यांचा संघ. एक बॉल 50 धावा. संतोष शिलम हवे ते चेंडू मेन विकेट काढलेली आहे. संतोष शिलम उर्फ दादा गोलंदाजीमध्ये आपली दादागिरी दाखवत असताना संतोष शिलम तलवडेवाडीचा हा खेळाडू कदाचित पुढच्या प्रीमियर लीग मध्ये चांगली बोली या खेळाडूवरती लागेल. फसवणारे चेंडू तो टाकतोय आणि त्याच्या याच फिरकीने याच बॉलिंगने धनवी 11 साठी एक लास्ट ओव्हर मध्ये चांगला बॉलर त्यांना मिळालाय. टीमची टोटल 50 आणि अक्षय धुळे इथून 25 धावा करून आउट. 25. सुपर बॅटिंग. 4 बॉल अजून बाकी आहेत. धनवी 11ने मागच्या 8 बॉल मध्ये सायली 11ला थोडं बॅकफुटवर ढकललंय. कारण 3 ओव्हर मध्ये 39. मागच्या 8 बॉल मध्ये फक्त 11 धावा आलेल्या आहेत. मागच्या 8 मध्ये 11 आल्यात आणि त्यातही एका वाईटचा समावेश आहे. चांगला बॉल संतोष शिलमचा. परत एकदा डॉट बॉल. संतोष शिलमने खरं तर GPLचं 6वं पर्व गाजवायला सुरुवात केलेली आहे. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला. इथे देखील 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव. स्ट्राइक वरती येतो मात्र आता फलंदाज ऋतिक काळन. ऋतिक काळनच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय. समोर विनोद तयार आहे. बॉल अडवला. एकच रन. 4 बॉल. टीमची टोटल धावसंख्या 51. 4 बॉल 51. संतोष शिलमला खेळणं म्हणजे मी म्हणेल की या गोलंदाजाला खेळण्यासाठी तर एक पॉवरफुल बॅटरची आता गरज आहे. अमोलचा स्ट्रोक हवेत आहे आणि दादाच्या हातात कॅच. बॅटला टक झालं की दादाच्या हातात कॅच. सगळीकडे सगळ्या टीम मध्ये आता चर्चा एकच नावाची आहे. संतोष शिलम उर्फ दादा. खरं तर दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांना जर कोणाची बॉलिंग आवडली असेल तर ती संतोष शिलम दादाची. 40+ खरं तर हा प्लेयर ज्याने खरं तर आपल्या क्षमतेने आपल्या बॉलिंगने सगळ्यांच्या नजरा स्वतःकडे खेचलेले आहेत. इम्पॅक्ट टाकलाय. लास्ट बॉल इथून टाकला जाईल. 51 धावा. फायनल बॉल. लास्ट बॉल. रोहितच्या बॅटमधून स्ट्रोक. शेवटचा बॉल आहे. गुरुकडे चेंडू. दुसरी घ्यायची आहे. फेक झाली. रनआउटची चान्स. 2 झाल्या. तिसरी साठी देखील निघालेत. 2 धावांनी षटक संपलं. इनिंग संपली. 53 धावा 5 ओव्हर मध्ये झाले आणि 54 धावांचं टार्गेट धनवी 11ला इथून देण्यात आलेलं आहे. 54 रन्स टू विन धनवी 11 साठी. चला दोन्ही टीम कॅप्टन या. जय मल्हार 11चे कॅप्टन, मैत्री 11चे कॅप्टन, आपण दोघांनीही टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं आणि 54 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार होईल की डिफेंड होईल या ऐकूया आवाज सेकंड इनिंग मध्ये मिलन मिनमिने सरांचा. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. हॅलो. चोपन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा. सेकंड इनिंगला लगेच सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पंचायत समिती माजी सदस्य माननीय श्री सुनील दादा गोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकी केली जाते. हॅलो कॅमेरामॅन इन फोकस. दोन्ही कॅप्टन आपण पाहतोय एकामेका समक्ष नाणेफेकी करण्यासाठी आणि विनंती करतो कॅमेरामॅनला की आपला कॅमेरा इथे मूव्ह करा. टॉस बॉक्स कडे आपण पाहतोय
झलकलाय टॉस. नाणेफेकी जिंकली आहे जय मल्हार 11 टीमनं आणि डिसिजन पेंडिंग. निलेश महाले लगेचच तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग करण्याचा निर्णय जय मल्हार 11 टीमचा. लगेचच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण तयार राहा. यानंतर आपली मॅच लगेच स्टार्ट केली जाणार आहे आणि जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. परेश हजारे आणि त्यांच्या सोबतीला साईनाथ पोहोचतील. बनवायच्या टोटल येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 54 धावा, 53 धावा धावफलकावरती. माफ करा, गुरु आहे आणि गुरुच्या सोबत आपण पाहतोय साईनाथ. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग पर्व 6 या 6व्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. अखेरीस आता शेवटच्या टप्प्याकडे आजच्या दिवसाचं अस्तित्व आपण पाहतोय. चालू असलेल्या सामन्यानंतर पुढील होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण आपल्या खेळाडूंना घेऊन तयार राहा. थोडीशी हवेशी आपण पाहतोय, बाजू पाहून घेतोय. गुरु बाबरे म्हटल्यानंतर आठवते श्री गणेश तलवडे टीम आणि या श्री गणेश तलवडे टीमला अगदी विनिंग मुमेंटसाठी जो खेळाडू सपोर्ट करत असतो तो गुरु बाबरे आता यावेळी वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचलाय. स्ट्रायकरवरती असेल गुरु आणि गोलंदाजी मार्कवरती ज्यानं एकविरा पिंपलोली टीम कडून सुरुवात केली आपल्या क्रिकेटच्या करिअरची तो ऋतिक कालन येतो गोलंदाजी मार्कवर. ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. ऑफिशियल पोहोचल्यानंतर लगेचच दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात केली जाईल. पंचांच्या उजव्या साईडने राईट मोर द विकेटने ऋतिक तयार होत असताना यावेळी पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजवले गेलेत. बनवायच्या टोटल दुसऱ्या डावामध्ये 54 धावा. गुरु ऑन स्ट्राईक आहे. साजेस रणप घेऊन ऋतिक तयार. पहिला बॉल फर्स्ट ओव्हर. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती निर्धारित टप्प्यावरती टॉस झालाय. समोरून उडालाय गुरुच्या. बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची सांगतात. चांगली सुरुवात सेकंड इनिंगला. ऋतिक विचार करायला गेलं या खेळाडूकडे देखील क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे. पहिला बॉल डॉट आलाय. सेकंड साठी तयार. सेकंड बॉल यावेळेस फसवण्याचा प्रयत्न. यस, वाईट बॉल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं पहिल्या बॉलची उचली चांगली होती. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू हाताळायचा होता परंतु थोडासा बाहेर जाणारा चेंडू दंडित केलं पंचांनी. एक धावेचा भरणा श्रीगणेश पाहायला मिळतो अतिरिक्त धावेनं. सायली 11 टीम साठी आपण पाहतोय गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतात. ऋतिक चांगली कामगिरी अद्यापपर्यंत. व्हाईट बॉल नक्की झालाय. एका धावेने श्री गणेशा सेकंड बॉलच्या शोधामध्ये. सेकंड बॉल फटका जबरदस्त गुरुचा. डीप मध्ये आज क्षेत्ररक्षक फील्ड आणि फेकी साजन होते डीप मध्ये. साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर. बऱ्याचदा शर्यत क्षेत्रामध्ये आपण पाहतो छकड्यांच्या शर्यतीमध्ये ड्रायव्हरच्या भूमिकेत असतात. यावेळी मात्र मैदानात सीमारेषा सांभाळतात ऑन साईडची. चांगली कामगिरी सायली 11 टीम साठी. वाचवल्या धाबा, फेकली चेंडू. एकच धाव फक्त पाहायला मिळते. टोटल 2 या आकड्यावर 2 धाबा धावफलकावरती आहेत. संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुरुनं प्रयत्न चांगला केला होता परंतु तितपत चांगला बॅटवर बॉल आला नव्हता. कार्पेटच्या साहाय्याने आलेली एक सिंगल. यावेळेस साईच्या वाटमधून गोलंदाजाचं माइंड डिस्टर्ब करण्यासाठी आखलेली स्ट्रॅटेजी इथे सक्सेसफुल ठरत असताना पाहायला मिळते. पाहायला गेलं तर डावखुरी आताचा फलंदाज पाठवलाय गुरुच्या सोबतीला आणि करामत आणि कामगिरी चांगली साईची. ऋतिकच्या विरोधात चढवला हल्ला. तिसऱ्या बॉलवरती आला चौकार. 4च्या मदतीने टोटल
6 या आकड्यावरती 6 धाबा धावपलकावर. चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते धनवी 11 टीम साठी. आपण पाहतो सलामीची जोडी खेळ करत असताना साई आणि गुरु. साईच्या बाट मधून चौकार आल्यानंतर पुन्हा तयार. चौथा बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट. खऱ्या अर्थानं लालची चेंडू हाताला थोडीशी जागा बनवली होती पायामध्ये. साईने ओळखलं, ऋतिकने परफेक्ट चेंडू फेकला एस्टर वरती, उडवली एसटी. आपण पाहाल तर साईची आणि इथून फर्निचर बिघडून ठेवलं, माघारी धाडलं. फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना बॅक टू द डगआउट साई. संघमालक मिलिंदजी विरळे आणि राजेशजी विरळे साहेब या मॅचचा आनंद घेत असतील. थेट युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतो. केटीसीची टीम देखील इथवर खूप चांगली कामगिरी करते. ऋतिक खऱ्या अर्थानं पाहायला गेलं चांगली कामगिरी पाहायला मिळते. साईनाथची विकेट त्यानं कमावली आहे. टोटल धावपलकावरती धावा आहेत त्या 6. उर्वरित विचार केला या ओव्हरचा तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि बॅटर वन डाऊनच्या भूमिकेत इनॅट नंबर 3 वरती रुपेश विरळे. रुपेश साठी चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा पाहायला मिळालाय. बॅट वरती बॉल आलाय जरूर, परंतु पट्ट्यामध्ये नव्हता. हलकीशी कडा आणि जर का बॉल ना थोडीशी एसटी मिस झाली, नाहीतर विकेट मैदानाच्या बाहेर आली असती. बाल बचावले गेलेत रुपेश. अंपायर आपण पाहतोय ऋतिकला थोडस प्रोत्साहित करतायत, सांगतायत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अपील करणं गरजेचं होतं, परंतु लाऊड अपील असते तर कदाचित दाद स्वीकारली देखील असते. आणि यावेळेस संकेत सोनावले आता न्यू ड्रेसिंग मध्ये आपण पाहतोय. सुजल 11 टीमला विजय संपादन करून दिल्यानंतर आता उद्या त्यांना आपण पुन्हा पाहणार या मैदानावरती. एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. समाप्त झालं पहिलं षटक. पहिल्या षटकांती टोटल जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर. 7 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. विनंती करतो की जास्तीचा विलंब लावू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि इथून सेकंड ओव्हरला लगेच सुरुवात करा. अजूनही विजयासाठी गरज 4 षटकामध्ये 47 धावसंख्येची आहे. 47 धावसंख्येची अजूनही गरज आहे. विचार करायला गेलं तर का धनवी 11 टीमचा तर मैदानाच्या आतमध्ये एक विकेट नक्कीच गमावली आहे, परंतु गुरु बाबरे सारखा मोठा खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. तर नंतर त्याच्या सोबतीला चांगली साथ देताना पाहायला मिळेल रुपेश बिर्ले. हा देखील तलवडे टीमचा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे. आणि एष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकाल अक्षयला बऱ्याचदा या खेळाडूच्या माध्यमातून सूत्र हलवली जातात. इथून अमोल येतात सेकंड स्पेलसाठी. अमोलच्या पहिल्या बॉलवरती अटॅक जबरदस्त. गॅप सिलेक्शन मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावलेत. सेकंडचा कॉल फेटाळून लावला गुरुने. स्वतःकडेच ठेवली स्ट्राईक. फक्त एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं सुरुवात 8 या आकड्यावरती धावपलक. अमोलचा दुसरा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. कार्पेट लेवलनं दुसरीची डिमांड इथून आपण पाहतो कंप्लीट करण्यात आली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. टोटल कंप्लीट 2च्या मदतीनं 10 या आकड्यावरती धावपलक. डबल डिजिट मध्ये धावसंख्या कन्वर्ट होत असताना पाहायला मिळते.
तिसरा बॉल अमोलचा खोलवर टप्प्याचा गुरुसाठी ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता अमोलचं. खऱ्या अर्थाने विचार करायला गेला अमोल एक चांगल्या पद्धतीचा उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. सातत्यानं आपल्या गोलंदाजीची मेजबानी प्रेक्षकांना दाखवत असतो आणि यावेळी देखील खर उतरत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू इथून समाप्त झाले. टोटल खर्च झाला अद्यापर्यंत 4. चौथा चेंडू कार्पेट लेवलनं समोर गॅप मोठा आहे. विचार करायला गेलं तर मैदानाची परिपूर्ण भाषा ओळखली आहे आणि त्या ओर लगावलेला हा फटका फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या पायानं अडवण्याचा प्रयत्न अमोलने नक्कीच केला, परंतु त्याला मिस करत चेंडू निघून गेला समोर. आपण पाहतोय चौकार येईल. 4च्या मदतीने टोटल पुढे सरसावेल. रुपेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 15 या आकड्यावरती धावफलक. 15 धाबा धावफलकावरती. पाचवा बॉल खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न रुपेशचा नक्कीच झालाय. मिस हिट पाहायला मिळतोय. पुन्हा सेकंडचा कॉल इथे केला जात नाही. थांबवलं गुरुने. पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून राहणं देखील तितकंच गरजेचं, कारण या टेनिस क्रिकेटमध्ये सवय एक विकेट गेली की त्याच्या पाठोमाग लगेच विकेट पडत असतात. त्यामुळे आपली जागा सांभाळून ठेवणं गुरुला आता महत्त्वाचं वाटतं आणि आपण पाहतो स्ट्रायकरवरती आता पुन्हा एकदा त्याच्या वाट्याला संधी. एकदा वाली एकच्या मदतीने टोटल 16 या आकड्यावर 16 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल चांगल्या दर्जाचा चेंडू अगदी समोर पाहायला मिळाला. ब्लॉकला अमोल जाधवने फेकलाय. कार्पेट लेवलने आली आहे लॉंग ऑफच्या दिशेला एक सिंगल. समाप्त होईल दुसरं षटक. 2 षटकांती टोटल जाऊन पोहोचतीये 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावरती लागत असताना अजूनही विजयासाठी 37 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या मॅचमध्ये दोन्ही टीमला चान्सेस आहे. दोन्ही टीम विजयाच्या दिशेनं वाटचाल करतील यातील मात्र शंका नाही, कारण संघर्ष दोन्ही टीमच्या वाट्याला आहे आणि प्रयत्न देखील अतूट पाहायला मिळतात. आणि जमेची बाजू पाहायला गेलं धनबी 11 टीमची तर अद्यापपर्यंत साईची एक विकेट गमावली आहे आणि तदनंतर त्याच्या सोबतीला गुरुच्या सोबतीला गेलेला रुपेश देखील मैदानाच्या आतमध्ये तह टोकून बसला. आता जबाबदारीने या जोडीनं खेळ केला तर कदाचित विजय त्यांच्यापासून दूर राहणार नाही. विनंती करतो जास्तीचा वेळ लावू नका. लगेच आपण तिसऱ्या ओव्हरला देखील सुरुवात करा. टोटल पोहोचले 17 या आकड्यावरती बनवायच्यात. अजूनही 37 रन अजूनही आवश्यक असतील विजयासाठी धनबी 11 टीमला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत ऋतिक. खऱ्या अर्थानं पाहायला गेली पहिली ओव्हर गोल्डन विकेट त्यानं साईची कमावली आणि खर्च केले अवघ्या 7. आता पुन्हा एकदा त्याच अनुभवानं गोलंदाजी करावी लागेल ऋतिकला जर का आपल्या टीमला विजयाच्या समीप घेऊन जायचं असेल तर. सुनीलजी घोडबिंदे आणि आत्मारामजी धुळे साहेबांची ही टीम सायली 11 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल ऋतिकचा गुरु बाबरे ब्रँड समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत गुरु बाबरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अस्तित्वात आहे तोपर्यंत सायली 11 टीम साठी हा विजय तितका सोपा नसणार आहे, कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं गुरु बाबरे म्हटलं तर एक नामांकित फलंदाज आणि गोलंदाज आहे. श्री गणेश तलवडे टीम साठी बिलॉंग करतो. तलवडेवरून सातत्यानं चांगला खेळ आणि यावेळेस देखील फटका जबरदस्त पाहायला मिळाला. स्क्रीनच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. 6च्या मदतीने टोटल 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती. आता स्वतः संघमालक आपण पाहतो सूरज येतील कानमंत्र देतील. खऱ्या अर्थानं ऋतिक विचार करायला गेलं तर ज्यावेळेस या इनिंगची पहिली ओव्हर त्यांना हाताळली अवघ्या 7 धावा दिल्या होत्या आणि 7 धावा देत असताना एक मौल्यवान विकेट देखील कमावली होती, परंतु आता थोडीशी लाईनला भरकटून गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी रडारमध्ये आला गुरुचा चेंडू लगावला षटकार.
आमच्या साथीला स्कोरर मनाबाईलाचे मालक करणदादा कालन, तदनंतर आमच्या डाव्या साईडला मनाबाईलाचे मालक भारतदादा कालन देखील बसले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. यावेळी आणखी एक लटकवण्याचा प्रयत्न. इथे ऋतिकने स्ट्रॅटेजी वापरली होती, टाकला होता फसवा चेंडू, परंतु दिलंय जीवनदान. गुरु बाबरेला मिळालेलं जीवनदान आता सायली 11 टीमला कितपत मागात ठरेल येणारी वेळ तुम्हाला नक्की सांगेल. आली सिंगलच्या मदतीने टोटल थोडी पुढे सरसावत असताना 24 या आकड्यावर 24 धावपलकावरती बाला मिळतील. नाराज असतील आता ऋतिक, कारण जी जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती ती पार पाडली देखील होती, परंतु डीप मध्ये चुकी झाली. अमोल जाधव कडून सुटली आहे जेल. रुपेशचा हा चेंडू उंचावरती गेलाय. धावताय सूरज. एक सिंगल झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल. 2 झाल्या कंप्लीट. सीमारेषा लगत फील्ड आणि फेकी तोपर्यंत गुरु बाबरे यांनी कंप्लीट केल्या टोटल 3. 4 जरी नाही मिळाल्या तरी 3 अगदी आपण पाहतोय चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने कमावल्या. 3च्या मदतीने टोटल पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. येणारे 15 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. चौथा बॉल अतिशय वेगानं जर का बाला प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची सांगता. येणारे 14 चेंडू अजूनही विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. पाचवा बॉल गुरुसाठी. यावेळेस फटका लॉंग ऑनच्या दिशेला उंचावरती गेला आणि गेलाय भरपूर दूर आणि भरपूर दूर. गुरुच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेनं वाटचाल करून देणारा खेळाडू आपल्या संघासाठी विजयाची आशा पल्लवित करत असताना पाहायला मिळतील गुरु बाबरे. यावेळेस आपण पाहतो कार्पेट लेवलनं फटका पाहायला मिळतोय. आता येणारे निर्णायक 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज असणार आहे. 12 चेंडू 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं. ऋतिकचं हे षटक खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं कामगिरी चांगली केली, 7 धावा देत असताना एक मौल्यवान विकेट कमावली, परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये ती कामगिरी खराब पाहायला मिळाली. भरपूर समाचार घेतला गुरुने, लगावले त्याच्या विरोधात 2 षटकार. टोटल धावा या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केला, 17 धावा त्यानं खर्च केला. मागडं षटक पाहायला मिळतं. आता येणारे निर्णायक 12 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. तदनंतर सायली 11 टीमसाठी पारितोषिक येते भागवत दादा डायरे यांच्याकडून. जर काही मॅच विजय संपादन केलं सायली 11 टीमने तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाणी पोहोचवलं मैदानाच्या आतमध्ये अमर कालन यांनी. अमर कालन मैदानाच्या आतमध्ये गेलं म्हटल्यानंतर काहीशे कानमंत्र दिले असतील आणि खऱ्या अर्थानं ते कानमंत्र आता कितपत स्वीकारले जातील याकडे लक्ष. सर्वच प्रेक्षकांचा विनंती करतो, आता जास्तीचा वेळ लावू नका. सूरज आपणास विनंती, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि मॅचला सुरुवात करा. जमेची बाजू पाहायला गेलं धनवी 11 टीमची तर सलामीला गेलेला गुरु आणि त्याच्या सोबतीला वनडाऊनच्या भूमिकेत गेलेला रुपेश मैदानाच्या आतमध्ये तह ठोकून बसलाय. कॅप्टननं सोपवलेली जबाबदारी इथे पार पाडत असताना जिम्मा उचललाय विजयाचा. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
करण गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल या वेळेस फसवलं. गुरु बाबरेचा खेळ इथे संपुष्टात आणलाय. मोठा आदरा लागला जाईल धनवी 11 टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील गुरु. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक मध्ये आमर गेले होते, कानमंत्र दिले होते, यावेळेस फसले कानमंत्र त्यांचे. आता स्वतः आमर कालन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. भरून काढायला हवी जागा गुरु बाबरेची. आमरला आली आहे विकेट, गोल्डन विकेट. ज्या खेळाडूकडे आशाभूत नजरेनं कॅप्टन पाहत होते ते गुरु आता इथून माघारी आलेत. वैयक्तिक 19 धावा कमावत माघारी परततायत गुरु. चांगली खेळी पाहायला मिळाली. 2 षटकारांचा समावेश या 19 धाव्यामध्ये आहे. करण गोलंदाजी मार्क वरती, कमालीची गोलंदाजी पहिल्या बॉलवर. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर आपण पाहतो सायली 11 टीमच्या आता इथून अशा पल्लवित झाल्या असतील. बनवायच्या होत्या टोटल 12 बॉलमध्ये 20, आता बनवायच्यात 11 बॉलमध्ये 20. 11 बॉल 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. अमर ऑन स्ट्राईक. सेकंड बॉल अमर साठी. यस, वाईट बॉल. लेग स्टीम मिस करत असताना पाहायला मिळाला चेंडू. आता येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. अमर कालन जांताराजा पिंपलोली टीमसाठी सातत्यानं चांगला खेळ करणारा हा खेळाडू. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा फसलेल्या मॅचेस त्यानं जांताराजा पिंपलोली टीमला जिंकून दिल्यात. आता लीग स्टेजच्या मॅच मध्ये धनवी 11 टीमसाठी ती कामगिरी करावी लागेल. अमर कालन हा हेलिकॉप्टर समोर टाकला होता, ठोकलाय लॉंग ऑनला. विजयाच्या समीप वाटचाल करत असताना बिग षटकार. येणारे आता 10 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 13 धावसंख्येची गरज पाहायला गेलं. समीकरण आता खूप हलकं होत असताना पाहायला मिळतंय. इथून अशा प्रकारची फटकेबाजी राहिली तर 2-3 चेंडू मध्ये देखील मॅच फिनिश करू शकतात. आमर कालनच्या मनगडातला आत्मविश्वास आता जागा होत असताना पाहायला मिळतोय. एक षटकार आलाय. या मॅच मध्ये जो विजय संपादन करेल तो ती टीम या स्पर्धेमध्ये जागा बनवेल सेमीफायनल साठी. दोन्ही टीम साठी अगदी पाहायला गेलं तर महत्वपूर्ण मॅच आहे. परंतु यावेळी अमर कालन हाबी होत असताना करण वरती एक आलाय, दुसरा येईल का? कार्पेट लेवलने पाहायला मिळतो. समोर डीप मध्ये आहेत लॉंग ऑफला दीनानाथ. फील्ड आणि फेकी तोपर्यंत एक सिंगल झाले कंप्लीट. मिस फील्ड. सेकंडचा कॉल रुपेशने थांबवलं अमरला. फक्त एक सिंगल वरती मानतील समाधान. सिंगलच्या मदतीने टोटल थोडी पुढे सरसावत असताना पोहोचतीये ती 42 या आकड्यावर. ती 42 धावा धावपलकावर. येणारे 9 चेंडू आणि आता विजयासाठी 12 धावसंख्येची गरज. चौथा बॉल रुपेशसाठी. खेळपट्टीवरती राहिला. फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या क्षेत्ररक्षण करण वेगाने धावले. श्री महालक्ष्मी तलवडे टीमसाठी सातत्यानं चांगली कामगिरी आणि या आजच्या दिवसामध्ये देखील करणने कामगिरी चांगली केली आहे. आता विचार करायला गेलं तर येणारे 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे आणि 4 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधील समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. पाचवा बॉल शरीरापासून बाहेर जाणारा पाहायला मिळाला होता, परंतु चांगल्या टप्प्यावरती. आणि जर का ही मॅच अमर कालन यांनी विजय संपादन करून दिली धनवी 11 टीमला तर किरण कालन डबल के यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळे अमर कालन पाहत राहिले चेंडूकडे. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टप्पा आदळल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू ओळखता आला नाहीये. 2 चेंडू पाहायला गेलं तर सहज सोडून दिले. आता निर्णायक क्षणी सामना जाऊन पोहोचेल. गरज असेल आता येणाऱ्या 6 चेंडूवरती.
11 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज टोटल जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 43 या आकडावरती. 43 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर या शेवटच्या 2 बॉलवरती अमरने कदाचित सिंगल डबल बनवली असती तर थोडंसं समीकरण आणखी हलकं झालं असतं, परंतु आपण पाहतोय सहजरित्या सोडून दिले ते चेंडू. आता इथून प्रेशर किती असेल हे पाहायला मजा येईल. आणि लास्ट ओव्हर निर्णायक गोल्डन 6 चेंडू श्री गणेश पिंपलोली टीमचा सितारा दीनानाथ पाटील याच्या हातामध्ये सोपवण्यात आले. बनवायचे निर्णायक 11 6 चेंडू वरती. सूरज घोडबिंदे आणि ऋतिक कालन समजावून सांगतात दीनानाथला. दीनानाथ देखील एकेकाली पाहायला गेलो श्री गणेश पिंपलोली टीम साठी शेवटची ओव्हर हाताळायचा आणि बऱ्याचशा मॅचेस त्यानं विजयी करून दिल्यात. मैत्री 11 च्या ऑल प्लेयर साठी आणि पाठीराख्यांसाठी देखील पार्टी असणार आहे. मैत्री 11 म्हटल्यानंतर बघा पाठीराखे देखील आणि प्लेयर देखील गिरट्या घालत आहेत, कारण अजूनही त्यांना उद्याच्या दिवसामध्ये अनुभव बांधायचा, अंदाज बांधायचा. 40+ चे खेळाडू आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्णायक 6 बनवायच्यात 11. रुपेश 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 पहिला बॉल दीनानाथचा. इथून 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 डॉट बॉलची सांगता. प्लीज प्लीज विनंती असेल अंपायर वरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर जनरेट करायचा नाही. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दीनानाथ गोलंदाजी मार्क वरती पहिल्या बॉल वरती फेकी फायली डॉट बॉलची. रुपेश पाहायला गेलं रुपेशने देखील एक चौकार लगावलाय, तदनंतर तितपत चांगली कामगिरी आहे पाहायला मिळत नाही रुपेशची. फटका जबरदस्त आहे इथे. करण अंदाज बांधतायत आणि इथे लटकवलं जाईल रुपेशला. फसवण्यात आलं रुपेशला. विकेटचं प्रदर्पण घडवून आणलं दीनानाथने. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. दीनानाथ गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या बॉलची फेकी पाहिली वेगानं डॉट बॉल, तदनंतर सेकंड बॉल वरती मिळवली विकेट, स्थिरावली धावसंख्या 43 वरती. आणि उद्याच्या दिवसामध्ये मैत्री 11 टीम विजय संपादन केल्यानंतर देखील आणि पराभूत झाली तरी सुद्धा पार्टी असणार आहे कृष्णाई फार्म हाऊसला. आत्मारामजी गोडबिंदे साहेबांकडून मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. उद्या अगदी तयारीनिशी एसके ग्रुप येईल यात शंका नाही. तिसरा बॉल नवनाथ साठी हा चेंडू. फसवी गोलंदाजी. करामत करणं पाहायला गेलं तर पिंपलोलीकरांच्या रक्तात आहे आणि ती करामत आता केली आहे दीनानाथने. खऱ्या अर्थानं पाहायला गेला डीआरएस आला. यस आपण पाहतो, चेक केलं जाईल ऑफिशियल. आणि आमची टीम आता आपण पाहतोय यस थर्ड पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
यस आपण पाहतोय नवनाथच्या बॅट मधून यावेळेस उत्तुंग षटकार येत असताना पाहायला मिळतोय. अखेरीस एक चेंडू नक्कीच मिस झाला होता. आता निर्णय घेणाऱ्या 2 चेंडूवरती बनवायच्यात अजूनही 4 धावा. 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी. येणारे निर्णायक 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 5 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. दहशत नक्कीच पसरवली होती दीनानाथने, परंतु चौथ्या बॉलवरती केलेली चुकी. नवनाथच्या बॅटमधून आलेला षटकार आता धनवी 11 टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. पाचवा बॉल घेतलाय शरीराचा वेध. इथे आपण पाहतोय यस 22च्या स्वरूपात आलेली धाव आपण पाहतोय. एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने थोडीशी धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली 50 या आकड्यावरती. आता बनवायच्यात विजयासाठी लास्ट बॉल वरती फक्त 4 धावा. निर्णायक एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढाई दोन्ही टीम लढत असताना पाहायला मिळतीये. लास्ट बॉल वरती पाहिजे 4 डबल के म्हणजेच किरण कालन यांच्याकडून अमरने जर का मॅच फिनिश केली तर 200 रुपयाचं पारितोषिक. 4 धावा, एक चेंडू 4 धावा. निर्णायक सामना दीनानाथ पाटीलच्या या गोलंदाजीवरती एक षटकार आला. लास्ट बॉल पटका जबरदस्त, गॅप मोठा, वेगाने धावतायत. दुसरीचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथे सूरजने करू दिला नाहीयेत. आणि इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये 3 धावा ना चौथीसाठी प्रयत्न, विकेट मात्र 3 इथे कंप्लीट झाला. म्हणजे सुपर ओव्हर कडे प्रस्थापित केलंय ते धनवी 11 टीमला सायली 11 टीमनं. एक संधी उपलब्ध करून दिली आहे सायली 11 टीमने धनवी 11 टीमला. आता खेळवली जाईल सुपर ओव्हर. विनंती असतो दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण लगेचच इथवर आपल्या प्लेयरची नावं देण्यासाठी या. तुमचे 3 बॅटर आणि 2 गोलंदाज आमच्यापर्यंत त्यांची नावं पोहोचवा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. सूरजने स्ट्रॅटेजी वापरली होती, कदाचित चेंडू हातात घेऊन तिथपर्यंत आला असता तर विकेट मिळाली असते. आता केली स्वतः आणि चुकी. आता काय घडणार. सुधीरजी कहारे साहेब इथवर पोहोचतायत. आनंददायी क्षण. आणि आपण पाहतोय मंचाच्या उजव्या साईडनं धनवी 11 टीमचे ओनर, माफ करा, ईश्वरी 11 टीमचे ओनर शिवाबाई सोनावले इथवर पोहोचतायत. विनंती करतो शिवाबाई सोनावले यांना की या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये शुभागमन होतं. ज्यांना कधी नसते घाई असे आलेले आहेत आमचे शिवाभाई. भाई आपलं सहर्ष स्वागत. जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैत्री ग्रुपचे सदस्य शिवाभाई यांचं आगमन, भाईंची एंट्री आणि भाईंची साथ जीपीएलच्या 6व्या पर्वाला. चला दोन्ही टीम
तीन तीन बॅटरची नावं आपण द्या, एक बॉलरचं नाव द्या. सायली 11 चे बॅट्समन सूरज. आता 3 बॅट्समन एक बॉलर आम्हाला सांगा प्लीज. आता गेलेल्या क्षणांना आपण परत आणू शकत नाही. जो मोमेंट निघून गेलाय त्याला आपण परत आणू शकत नाही. चर्चा करून आता काही उपयोग नाही. आता फक्त आपल्याला सुपर ओव्हर साठी रेडी व्हायचं. 3 बॅट्समन एक बॉलरचं नाव दोन्ही टीमने इथे द्या आणि फिल्डिंग लावून घ्या. सायली 11 ला फिल्डिंग लावायची आहे पण नाव आधी द्या. अमर, गुरु आणि साईनाथ या 3 बॅट्समनची नावं आमच्याकडे पोहोचलेली आहेत. तर सायली 11, सूरज आपला बॉलर रेडी करा आणि बॅट्समनची नावंही आम्हाला सांगा.